हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण अपर एंड बघितलेला. हा अपर एंड आपण बघितलेला पूर्णपणे. आज आपण शाफ्ट बघणार आहोत. तर हा जो शाफ्ट आहे, इतका पार्ट हा शाफ्टचा आहे. तर त्याच्यामध्ये पण आता हा जो शाफ्टचा पार्ट आहे त्यामध्ये सुद्धा आपण त्याचे 3 पार्ट केलेले आहेत. अप्पर 1/3, मिडल 1/3 आणि लोअर 1/3. अप्पर 1/3, लोअर 1/3 आणि मिडल 1/3 असे आपण 3 पार्ट केलेले आहे. ओके. त्यामध्ये आपण सर्वात आधी बघणार आहोत मिडल 1/3. ओके. हा जो आहे तो मिडल 1/3 आहे. हे पहा, इतका जो आहे तो मिडल 1/3 आहे. ओके. तर या मिडल 1/3 मध्ये आता जर आपण बघितलं तर आपण सर्वात पहिले आपण सुरुवात करूया याला. एक मिनिट. याच्यामध्ये सर्वात पहिले काय येणार की याच्यामध्ये 3 बॉर्डर्स आहेत. किती? 3 बॉर्डर्स आहेत आणि 3 सरफेसेस आहेत. किती? 3 सरफेसेस, 3 बॉर्डर्स. ओके. 3 सरफेसेस, 3 बॉर्डर्स. समजलं? तर आता जर आपण बघितलं की ह्याचे 3 सरफेसेस आणि 3 बॉर्डर्स कोणकोणते, तर हे बघा, आपला हा जो बोन आहे तो कोणत्या साईडचा आहे? तर हा आहे राईट साईडचा. ओके. हा ही त्याची अँटेरियर सरफेस आहे हा याचा, आणि ही साईड त्याची पोस्टेरियर आहे. ओके. साईड डिटर्मिनेशनच्या वेळेस मी तुम्हाला हे सांगितलेलं. तर आता ह्या 3 बॉर्डर्स ज्या आपण म्हटलो तर त्या 3 बॉर्डर्स कोणत्या? तर हे बघा, हा आपला अँटेरियर व्ह्यू. तर पहिली बॉर्डर आहे ही लॅटरल बॉर्डर, ही आहे मीडियल बॉर्डर. किती बॉर्डर झालं? ही आहे लॅटरल बॉर्डर आणि ही आहे मीडियल बॉर्डर. ओके. त्यानंतर 2 बॉर्डर झाल्या. आता हे बघा, ही आहे आपली पोस्टेरियर बॉर्डर. ओके. समजलं? किती बॉर्डर बघितल्या? 3. ही कोणती बॉर्डर होईल? लॅटरल. ही मीडियल आणि ही पोस्टेरियर. ही मीडियल आणि ही लॅटरल. हे पहा, हा जो हेड आहे हा जो हेड आहे तो मीडियली असतो. ओके. तर त्याच्या साईडची जी वॉल आहे ती पूर्णपणे म्हणजे पूर्ण शाफ्टला कॉमन आहे ही मीडियल बॉर्डर. परत ही जी अपोजिट टू द हेड आहे ही आहे लॅटरल बॉर्डर. ही लॅटरल बॉर्डर जी की कॉमन आहे पूर्ण शाफ्टमध्ये. ही म्हणजे पूर्ण वरतून तर पूर्ण खालपर्यंत ही काय कॉमन आहे. ओके. आणि ही कोणती बॉर्डर आहे? ही पोस्टेरियर बॉर्डर. झालं? समजलं? 3 बॉर्डर्स. आता नेक्स्ट काय? तर सरफेसेस आपण किती म्हटलो? 3 सरफेसेस. तर पहिला सरफेस येतो मीडियल, दुसरा आहे लॅटरल आणि तिसरा आहे अँटेरियर. बॉर्डर्समध्ये आपण बघितलं, बॉर्डर्समध्ये मीडियल होती, लॅटरल होती आणि पोस्टेरियर बॉर्डर होती. ओके. पण सरफेसेसमध्ये मीडियल सरफेस, लॅटरल सरफेस आणि अँटेरियर सरफेस. ओके. याच्यामध्ये अँटेरियर सरफेस आहे आणि बॉर्डर्समध्ये पोस्टेरियर बॉर्डर आहे. ओके. तर जर आपण बघितलं सरफेसेस आता जर बघितले आपण, तर हा जो सरफेस आहे हा पूर्ण सरफेस हा जो आहे ना, आता ही जी बॉर्डर आहे
ती कोणती बॉर्डर आहे? मीडियल बॉर्डर. मीडियल बॉर्डर. आणि ही जी पोस्टेरियर बॉर्डर आहे, ह्या दोघांच्या मधला जो पूर्ण सरफेस आहे तो कोणता सरफेस झाला? कोणता झाला? मीडियल सरफेस. मीडियल सरफेस विच स्लाइटली कसा आहे? पोस्टेरियर आहे. स्लाइटली पोस्टेरियर. ओके, थोडासा पोस्टेरियरली आहे, म्हणजे असं हे बघ. आता ही जी आहे ती लॅटरल बॉर्डर आहे. ही लॅटरल बॉर्डर, ही पोस्टेरियर बॉर्डर आहे. त्यांच्या दोघांच्या मध्ये आहे काय? मध्ये त्याच्या मीडियल सरफेस. नेक्स्ट आता सेम तसंच बघा. ही कोणती आहे? लॅटरल. हे आहे पोस्टेरियर. आणि त्याच्यामधला जो स्पेस आहे तो आहे लॅटरल सरफेसचा. ओके, समजलं ना? हे दोन सरफेसेस काय आले? आता नेक्स्ट हा जो पूर्ण एवढा हा कॉमन सरफेस राहणार आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये कॉमन सरफेस राहणार आहे. हा पूर्ण सरफेस आहे अँटेरियर सरफेस. कोणता सरफेस आहे? अँटेरियर सरफेस. ओके, नाव हे 3 सरफेस काय आले? आता जेव्हा मी तुम्हाला बॉर्डर सांगितली, ही जी बॉर्डर आहे ही इथून तर इथपर्यंत एवढी बॉर्डर आहे. कोणती बॉर्डर आहे ही? पोस्टेरियर बॉर्डर. पोस्टेरियर बॉर्डर. ओके, ह्या बॉर्डरला नाव आहे, एक सायंटिफिक नेम ह्या बॉर्डरचं आहे, ज्याला आपण म्हणतो, हे बघा, लिनिया ॲस्पेरा. काय म्हणतो आपण? लिनिया ॲस्पेरा. लिनिया ॲस्पेरा म्हणजेच काय? पोस्टेरियर बॉर्डर. ओके, समजलं? हा झाला मिडल 1/3. ओके, आपण बघितलं होतं की हा शाफ्ट, हा शाफ्ट ज्याचे आपण 3 पार्ट केलेले. आपण हे 3 पार्ट केले त्याचे. हा आहे अप्पर 1/3, हा आहे मिडल 1/3 आणि हा आहे लोअर 1/3. तर आपण मिडल 1/3 बघितलं, ज्यामध्ये 3 बॉर्डर्स आणि 3 सरफेसेस होते. ओके, 3 बॉर्डर्स 3 सरफेसेस, जे की आपण डिटेलमध्ये बघितलं. ओके, नाऊ आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अप्पर 1/3 आणि लोअर 1/3 बघूया. ओके, सो थँक्यू.